माल बरा कर माफ करो माफ कर सासू को माफ कर माफ करून जी मला हे लोक मला पक्षात काय करा काय हा तरी चालतात तर कसं काय मंडळींनो, मजेत ना? काजण्या काजण्या ह्या सगळ्यांना लहानपणी येतातच, काही काहींना अजून पण नसतील आले. पण जर तुम्हाला कधी आले तर तुम्ही काय कराल? डॉक्टरकडे जाल, घरगुती उपाय वगैरे कराल. ये है आम जिंदगी. दाखवायचं की नाही पण मी तुम्हाला दाखवतो. ये है मेंटोस जिंदगी. कारण एवढा त्रासदायक तिला त्रास होते म्हणजे की एवढा जर त्रास होत असेल तर डॉक्टरकडे घेऊन जा ना. ते एक बोलतात ना की देवाचंच एक रूप आहे, तर आपण काय बोलू शकत नाही. काजणे आणि देवांचा काहीही संबंध नाहीये. फुकट खाली देवाशी काही जोडू नका, तो एक व्हायरस आहे. तुम्हाला थोडक्यात हे दाखवायचं की नाही नको दाखवू. पण मी तुम्हाला दाखवतो की जवळून की तिच्या अंगावर खूप त्रास होत असतो नाही का मित्रांनो. Brother, what's that? What's that, brother? वरती पण आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पण जे लोकांना दाखवण्याची आतुरता आहे ते म्हणजे जे रिअल आहे त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे तर बरं वाटतं. तर हा मी समजू शकतो, बरोबर आहे, तुला हे सगळं खरं आहे, लोकांना खरं दाखवायचंय. मी कुठे काय बोललो? जे झालंय तिच्या अंगावरती ते तिच्या काजण्यांचं ठीक आहे, पण मी काय म्हणतो, तू तुझ्या 2 काजण्या का दाखवतोयस? हा, काहीतरी शर्ट बिर्ट काहीतरी घाल ना. टॉवेल पाहिजे, हा घे टॉवेल घाल. तर मित्रांनो माझे पण सगळे आहेत. हा, आता कसं काजण्या लपल्या. लोक बोलतात नाही सांगितली पाहिजे जास्त, इकडे तिकडे ते अजून वाटतं. याने त्या लोकांचं खूप ऐकलं. 5 लाख लोकांना सांगून मोकळा पण झाला. इकडे तिकडे ते अजून वाटतं, पण ते आता आहे माताचं, तर मग ते तेवढ्या पिरियड मध्ये तिला जे अरे ते येणं असेल ते येणारच. त्याची वारंवार त्या म्हणजे काकींना- सकाळ संध्याकाळ पूजा पण केली जाते. आई वगैरे सिमीची मम्मी करत असते. त्या सिमीच्या मम्मीला तर जाऊ दे, आणि अरे त्या काकींना बाहेर तरी जाऊ दे, नाही तर तू तरी आतमध्ये जा, नाही तर बाहेर जा. त्या काकींना काय अडवलंय? काळजी घ्यावी लागते खूप जास्त. कॅमेऱ्यामध्ये एवढं दिसतंय ना की आपल्या मागे कोणतरी उभं आहे, त्याला जाऊन द्यायचं सोडून दारामध्ये मस्तपैकी व्लॉग चाललाय. ते माझ्या व्हिडिओच्या साह्याने लक्षात ठेवा, कारण भविष्यात कुणाला कधी काय होऊ शकतं नाही सांगता येणार. अच्छा, म्हणजे ह्याला म्हणायचं आहे की ह्याची ही व्हिडिओ लोक लक्षात ठेवतील. म्हणजे जर कोणाला उद्या काजण्या आल्या तर लोक लक्षात ठेवलं पाहिजे ना की काय करायचंय काय नाही रे. अरे काल काय खाल्लं ते आपल्याला आठवत नाही आज, तर तू व्हिडिओचा काय घेऊन बसलाय? तर मी काय करतो, आम्ही पटापट थोडे जे काम आहेत ते मित्रांनो आवरून घेतो. प्रॉपरली सगळ्या गोष्टी सांगतो. चालेल, काय प्रॉब्लेम नाही, एकदम निवांत मध्ये सांग. प्रॉपरली सगळ्या गोष्टी सांगतो जेणेकरून जास्त व्ह्यूज मिळतील ना. सगळेजण काम करतायत, मग तसं तुम्हाला आम्ही बसून सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. पहिलं तू हे ठरव की काम करणार की सांगणार. पण माझ्या मनाला वाटलं की मी हे चुकीचं करतोय की बरोबर तुम्हाला सांगून की बरोबर करतोय तू. यू आर राईट ब्रो. मित्रांनो मी सांगितलं होतं ना तू काय ठरवलंयस का की पूर्ण व्लॉग मध्ये शर्ट घालायचाच नाही, उघडा फिरायचा? काजण्या तिला आल्या, तुला नाही आल्या, तू का उघडा फिरतोय? हा, आणि ह्याच व्लॉग मध्ये नाही, दुसऱ्या व्लॉग मध्ये पण उघडाच. ह्याची सुरुवातच उघड्या व्लॉगने सुरू होते. तंदुरुस्त राहता येईल आणि टेन्शन नाही घ्यायचं, कारण कसं आहे की अच्छा, प्रॉब्लेम येतात जातात लाईफ मध्ये, म्हणून खचायचं नाही. ठीक है, एकदम स्ट्रॉंग राहायचं, विचार नाही करायचा. समझ गया. माफ करो माफ कर सासू को माफ कर. ती मुलगी जे पण काय करते ना, तशा परिस्थितीमध्ये ती जास्त थकलेली असते, अशक्तपणा वाटतो किंवा जास्त त्रास होतो, म्हणून ती अशी वर्तन करते. पण आपल्या लोकांना सवय ना की माफ करा, माफ कर, जाऊ दे, मला आमच्याकडून काय चूक झाली का? अरे ती काय बोलते ते नीट लक्ष तर द्या तिच्याकडे. सिमीला कोण ना कोण आपल्या घरचे मामा झाले, मामी झाले, बाकी नातेवाईक सगळे भेटून जात होते. काजण्या आल्याच्या नंतर त्या रुग्णाची आरती करणं, पूजा वगैरे करणं, त्यांच्यासमोर गाणे वगैरे म्हणणं, हे सगळं ठीक आहे. हे सगळं करून म्हणजे त्यांना काही एक मानसिक आधार मिळेल, एक शांतता वाटेल म्हणून. पण आपली माणसं लगेच चालू होतात, काय पाहिजे काय पाहिजे. आपण म्हणतो की आपल्याला आजारपण नकोय, पण मी म्हणतो आजारपण आलंच पाहिजे. हा, कारण आजारपण जर आलं ना तर कशी आपल्या जवळची 4 माणसं आपल्याला भेटायला येतात, आपल्याशी बोलतात ना. का? आजारपण आलं म्हणून, नाहीतर आपल्याला कोण कुत्रं पण विचारत नाही. अरे ढोलकी, आता एवढं ढोलकी बिलकी वाजवणार आहेत, तर तसं मी पण लहानपणी बाल डान्स करायचो. एक झलक तुम्हाला बघायची आहे का? अरे बोल 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 मोठे बाबांची जय. जय.
वा, मज्जा आली नाचून. म्हणजे लहानपणी नाचलेलो. काय मग मज्जा आली ना तुम्हाला बाल डान्स बघायला? हा? चला पैसे काढा फुकटात बघताय. पाकिट द्या माझं, नाचलो त्याचं. हा, काजळे आल्याच्या नंतर ही जी काही परंपरा आहे ना अजून पण ग्रामीण भागामध्ये, की येऊन नाचणं वगैरे गाणं, हे चांगलं आहे. मी तर म्हणतो भले ते आपण त्यांना अंधश्रद्धा वगैरे म्हणतो, पण हे चांगलं आहे ना. नाही तर जर आपण कोणाला बोललो की बाबा चला नाचायला वगैरे या, तर त्यांना जीवावर येतं. आजारच्या निमित्तानं हे चांगलं आहे. काही लोकांनी घाण कमेंट केलेल्या आहेत इंस्टाग्रामला. अरे भाई, ह्यांच्यावर काय लक्ष देतोय? कमेंट वगैरे इग्नोर करायचं. प्रतीक शिंदे काय म्हणतो? महत्वाची गोष्ट इग्नोर करायचं. हा, इग्नोर करायचं कमेंटला. हे असे असतात काय काय धरतीच्या आड उठलेली माणसं, पण आपण फोकस राहायचं, एकदम फोकस. आणि तुम्ही असे घाण कमेंट करता, लाजा वाटली पाहिजे. त्यांनी त्यांची लाज विकून खाल्ली. तू नको रे लक्ष देऊ. आणि जे बोललेत ना त्यांची सगळ्यांची नावं घेणार आहे मी, काय घाण बोललेत इंस्टाग्रामला. अरे भावा, मी काय घाण बोललो नाही. उलट मी तर नाचलो. तुझा बाल डान्स केला ना भाई. खरं सांगायला गेलो तर अशी काय काय माणसं आहेत जी माणसातनं उठलेली आहेत. काय पण म्हणजे रोस्टिंग आणि एंटरटेन आणि ट्रोलिंग मध्ये फरक आहे ना. 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण हे माणसं काय करतात, तिघांना पण एकत्र करतात. तरी पण जर तुला ही व्हिडिओ बघून किंवा जर काही हर्ट वगैरे झालं असेल, जर घाण वगैरे वाटलं असेल, तर माफ करो. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. लाईकचं एम ठेवूया आपण. काय च्या माईला कंटाळा आला लाईकचं एम ठेवून तुम्ही तर काही पूर्ण करतच नाही. चला 1000 नको, 1000 पण नको, 500 लाईक करून टाका. ह्या व्हिडिओला जर तुम्ही 500 लाईक करून टाकले ना, तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाल डान्स सकट कॉस्ट्युम मध्ये बाल डान्स करणार तास. तर चला भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय. मी चाललो बाल डान्सची तयारी करायला. काय माहिती तुम्ही जर 500 लाईक केले तर मला कॉस्ट्युम वगैरे अरेंज करावं लागणार ना. हा, मला आठवलं, एकाकडे आहे, ते माझा मित्र आहे, तो मी घेऊन येतो.